भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षामध्ये घेण्याचे प्रकार वाढले. नितेश राणेंचे शिंदेच्या शिवसेनेवर आरोप. अशा प्रकारांमुळे कोकणात स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युती करणार नाही, राणेंचं वक्तव्य. एवढे मातब्बर असाल तर एकटे लढा. उदय सामंतांच्या सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ही 1 नंबरला, या वक्तव्यावरून नितेश राणेंचा आव्हान. वाल्मिक कराड प्रकरणावरून मुंडेंचा संबंध न आढळल्यास मंत्रिमंडळामध्ये पुन्हा संधी देऊ. अजित पवारांचं सूचक विधान. तर मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्याची अजितदादांना घाई का, राऊतांचा सवाल. धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरासमोर बसणार. देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंना सहआरोपी केल्याशिवाय शांत बसणार नाही, करुणा मुंडेंचा इशारा. आपलं वाटोळं झालं. हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं. अजित पवारांनी पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या पाहणीदरम्यान सरपंचांना सुनावलं. आपलं वाटोळं झालं. राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची ट्विट करत टीका. हिंजवडी आयटी पार्कची वाताहत का झाली याचा विचार करण्याची वेळ आली आहे. गुंडगिरी आणि वाहतूक कोंडीनं आयटी पार्कची वाताहत झाली. विजय कुंभार यांची प्रतिक्रिया. सरकारला उशिरा शहाणपण सुचलं. अजित पवारांच्या हिंजवडीमधील आयटी पार्कबाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. समन्वयातून उत्तम काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. सूत्रांची माहिती. शिरसाट मिसाळ वादावर अखेर पडता. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका. शिरसाटांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचं वाटत नाही, माधुरी मिसाळ यांचं विधान. माधुरी मिसाळ आणि माझ्यामध्ये वाद नाही, सहकारी म्हणून सूचना केली. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. शिरसाट मुंबईवरून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. मंत्री शिरसाट मिसाळ वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. त्याबाबतीत तपासून घेऊन योग्य ती कारवाई होईल. सगळे मंत्री टीम म्हणून काम करत असल्याचंही वक्तव्य. संजय शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत. माधुरी मिसाळ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय बैठक घेणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार. राजीनामा देण्यापूर्वी कोकाटे आणि अजित पवारांमध्ये चर्चा होणार, सूत्रांची माहिती. सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय. कोकाटेंसोबत चर्चा करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया. रमी खेळल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंनी आज शनिदेवाचं दर्शन घेतलं. अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा. अडचणीत सापडल्यानंतरच शनिदेवाची आठवण. कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाला पिढ्या लावणाऱ्या दोघांना दूर कर. शनिदेवाकडे माझी प्रार्थना. कोकाटेंच्या दर्शनावरून रोहित पवारांचा टोला. पक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शरद सोनवणेंना नोटीस. विजय कुऱ्हाडेंची नार्वेकरांकडे तक्रार. सोनवणेंचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी. माझा रोष आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसह त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर सुद्धा आमदार शरद सोनवणेंचं स्पष्टीकरण. महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं? प्रफुल्ल लोढाकडे कोणते पुरावे? एकनाथ खडसेंचे सवाल. मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंची महाजनांना 5 आव्हानं. मंगेश चव्हाणांनी आरोपांचे पुरावे द्यावे. राजकारण सोडेन. चारित्र्यावरून टीका केल्याने एकनाथ खडसेंचं आव्हान. अनेक महिलांशी अनैतिक संबंधाचे आरोप फेटाळले. मनसेचा पालिका निवडणुकीपूर्वी मेगा प्लॅन. रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार. केंद्रीय समितीच्या अहवालानंतर राज ठाकरेंचा निर्णय. उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस. मातोश्री परिसरात वाढदिवसाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये ठिकठिकाणी युवासेनेची बॅनरबाजी. मेट्रो आणि कोस्टल रोड घडवतोय प्रगतीचं स्वप्न, अशा आशयाची बॅनरबाजी करत वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंतप्रधान मोदी हे विष्णूचे 11वे अवतार. भाजप नेते राज पुरोहित यांचं वक्तव्य. कौतुक करताना पुरोहितांकडून मोदींची देवासोबत तुलना. चंद्रपुरात भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने देवेंद्रजी सेवा सप्ताहाचं आयोजन. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शनीला सुरुवात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं दर्शन घेतलं. त्यांनी मला काउच मॅन अशी पदवी दिली, त्यांचा आभारी आहे. भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया. झारखंड प्रकरणी चौकशीमधून दूध का दूध पाणी का पाणी होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ज्यांचं तोंड मिठीच्या गाळामध्ये अडकलंय ते आम्हाला काय बोलतात. राऊतांना आरोपांप्रकरणी पुरावे देण्याची मागणी. दारू घोटाळ्यामधल्या आरोपी अमित साळुंके संचालक असलेल्या सुमित फॅसिलिटीज कार्यालयाच्या बाहेर शुकशुकाट. पिंपरी चिंचवडमधील कार्यालयाच्या बाहेर शुकशुकाट. सरकारी व्यवस्था बिनकामाची. महापालिका एनआयटीच्या भरोशावर काहीच काम होत नाही. नितीन गडकरींचा घरचा आहे. राजकारणामध्ये फुकट्यांचा बाजार असल्याची सुद्धा टीका. अँब्युलन्स खरेदीची प्रक्रिया. कोर्टामधील याचिकेच्या निकालानंतरच आरोपांवर आरोग्यमंत्री आंबेडकरांचा खुलासा. विरोधकांनी निव्वळ सरकारची बदनामी करण्यासाठी आरोप केल्याची टीका.
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची निवड समिती जाहीर. अजय माकण यांच्या अध्यक्षतेखाली समिती जाहीर. खासदार प्रणिती शिंदेंचाही समितीमध्ये सहभाग. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत. अरविंद सावंत यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्यानं पदाधिकाऱ्यांकडून स्वागत. $14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ. 10 महिन्यांपर्यंत 21 कोटींचं वाटप. कागदपत्रांच्या छाननीमधून उघड. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र अर्जांची माहिती मागवली. सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना योजनेचा घेतायत लाभ. मंत्री अदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती. दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता. माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा. स्वप्नील शहांनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. स्वप्नील शहा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता. खराब बोगस काम करणाऱ्या संस्थेला जिजाऊंचं नाव वापरण्याचा अधिकार नाही. शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांना माजी खासदार कपिल पाटलांचा टोला. परळीमधील रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल. काल महादेव मुंडेंच्या पत्नीसह अनेक नागरिकांनी रास्ता रोको केलं होतं. कनेरवाडीमध्येही रास्ता रोको करणाऱ्यांच्या विरोधात परळी पोलिसात गुन्हा दाखल. राजाभाऊ फड यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल. वाल्मिक कराड आजही जेलमधून अनेक गोष्टी करतो. माझ्या समोर बसलेल्या माणसाला वाल्मिक कराडचा फोन आला. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. छत्रपती शिवाजी महाराज पार्क ग्राउंडवर पार्किंगसाठी नवी नियमावली लागू. नियमावली न पाळल्यास वाहनधारकांना पहिला दंड ₹500 होणार तर दुसरा दंड ₹1,500 होणार. महाराष्ट्रामध्ये पीएम किसान लाभार्थी संख्येमध्ये चौपट वाढ. आतापर्यंत 37,000 कोटी वितरित. 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. 6 महिने रेशन न घेतल्यास कायमचंच रेशन धान्य बंद. प्रत्येक 6 महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडून यादी येणार. चंद्रशेखर बावनकुळेंकडून राज्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची गंभीर दखल. आतापर्यंत रद्द केलेले 42,189 जन्म प्रमाणपत्र परत मागवा. बावनकुळेंचे आदेश. धुळ्याच्या साक्रीमध्ये जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलनाचं आयोजन. महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी संमेलनाचं आयोजन. धुळ्यामधल्या साक्रीच्या आमदार मंजुळा गावितांकडून भात लावणी. शेती पिकांची पाहणी करत असताना केली भात लावणी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. 8 पैकी 4 मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलं. पुढील 24 तासामध्ये पावसाची शक्यता. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यामधल्या सिरपूर गावात तलावाच्या सांडव्याचं पाणी शिरलं. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. प्रशासनाचं परिस्थितीवर लक्ष. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार. जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं निर्णय. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणातून पाणी विसर्ग आणखी वाढवण्यात आला. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटांवरून 5 फुटांपर्यंत उघडून 23,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. कोयनानगर क्षेत्रामध्ये 133 मिलीमीटर पाऊस. वाशिम जिल्ह्यामधील अडाण धरणाचा 3रा दरवाजा उघडला. 3 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. 29.91 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिक जिल्ह्यामधल्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 15,775 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणातून जायकवाडीच्या दिशेनं 34.33 टीएमसी पाणीसाठा. पाण्याचा विसर्ग. धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कुरनूर धरण 100% भरण्याच्या मार्गावर. धरणातून बोरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 2 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रामध्ये 30,794 क्युसेकनं विसर्ग सुरू. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या नीरा देवघर धरण 85% भरलं. पाणीसाठी नियंत्रित ठेवण्यासाठी नीरा नदीपात्रामध्ये 3,484 क्युसेकनं विसर्ग सुरू. वाशिमच्या कास नदीला पूर आल्यानं पिंपरी सरहद शिवारामधील शेती 3ऱ्यांदा पाण्याखाली. अवघ्या महिनाभरात परिसरातील शेती 3ऱ्यांदा पाण्याखाली गेल्यानं शेतीचं अतोनात नुकसान. हिंगोली जिल्ह्यामधल्या भंडारी गावाजवळच्या ओढ्यावरून पुराचं पाणी. शाळकरी मुलांसह काही नागरिक रस्त्यावर अडकले. जिल्ह्यामध्ये सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 तालुक्यातील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. तर गोंदिया जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद तर 3 घरांची पडझड. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा पुन्हा जोर वाढला. खबरदारी म्हणून चांदोली धरणातून 10,260 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ. महिला पुरामध्ये वाहून जाताना युवकांनी वाचवलं. बुलडाण्याच्या लोणार तालुक्यामधील सावरगाव इथली घटना. पावसामुळे सावरगाव तेली नदीला पूर. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे उभी पिकं पाण्याखाली. गुडघाभर पाणी साचल्यानं शेतीला तळीचं सुरू. कपाशी सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजीनगरचा अंडरग्राऊंड रस्ता 31 जुलैपर्यंत बंद. रस्ता बंद केल्यानं नागरिकांची मोठी हेळसांड.
मुसळधार पावसात नागपूर वर्धा रोडवरील रहाटे कॉलनीजवळ मोठं झाड पडलं. रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक बंद. अंबाजोगाई आकाराच्या एसटी बसमधील छताला गळती. अंबाजोगाई अहमदपूर मार्गावरील बसमध्ये प्रवाशांना चालकाच्या डोक्यावर धरली छत्री. भोकरदन तालुक्यामधल्या वजीरखेडा गावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस शेतामध्ये जाऊन फसली. गावकऱ्यांना बसला धक्का देण्याची वेळ. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. बीडहून परभणीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला गळती. पाटोदा परभणी बसमधील प्रकार. प्रवाशानं मोबाईलमध्ये काढला व्हिडिओ. प्रवाशांचा छत्री घेऊन प्रवास. मंत्री गिरीश महाजनांकडून विठ्ठल मंदिरातील गळतीची पाहणी. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून चौकशी केली. TV9 मराठीनं विठ्ठल मंदिरातील गळतीचं वास्तव दाखवलं होतं. शनी शिंगणापूर देवस्थानातील 363 जुन्या कायम कर्मचाऱ्यांचा 4 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा. 6व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्याची मागणी. चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला पूर. चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक अडकले. नदीला पूर आल्यानं असंख्य भाविक अडकल्याची माहिती.